जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरापासून जोरदार पावसामुळे मराठवाड्यात हाहाकार पाहायला मिळतोय। अशात आजपासून पुढील 3 दिवस मराठवाड्यासाठी महत्त्वाचे असतील। 3 ऑक्टोबर पर्यंत मराठवाड्यात पावसाचा जोर कायम असण्याची शक्यता आहे। 2 दिवसात मराठवाड्यात एकूण 96.60 मिलीमीटर पाऊस पडलाय, तर 330 मंडळांमध्ये अतिवृष्टी झालेली आहे। मोहसिन शेख आपल्या सोबत आहेत, अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊयात। मोहसिन, मराठवाड्यासाठी काय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे, सविस्तर सांगा। नक्कीच आपण बघितलं तर मराठवाड्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडतोय आणि 2 दिवसांपासून पावसाची विश्रांती पाहायला मिळत होती, मात्र आणखी पुढील 3 दिवस महत्त्वाचे असते। आज देखील नांदेड जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आलेला आहे, तसेच 3 सप्टेंबर पर्यंत वेगवेगळ्या जिल्ह्यांना वेगवेगळा अलर्ट देण्यात आलाय। त्यामुळे पावसाचा जोर हा आणखी 3 दिवस मराठवाड्यात कायम राहणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्यामुळेच मराठवाड्याची चिंता पुन्हा एकदा वाढलेली आहे। आतापर्यंत मराठवाड्यात 7 जणांचा जे आहे तर गेल्या 2 दिवसात मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे। अनेक घरं उद्ध्वस्त झालेली आहेत, जनावरांचा मृत्यू झालेला आहे, अनेक शेतांमध्ये अजूनही पाणी आहे। आपण जर बघितलं तर अहिल्यानगर संभाजीनगरला जोडणारा पूल पाण्याखाली गेला होता। अजूनही 1,66,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग जायकवाडीतून सुरू आहे। त्यामुळे एकंदरीत मराठवाड्यात अजूनही परिस्थिती पूर्वपदावर आलेली नाही। काही ठिकाणी पाणी जे आहे तर ते विसरत आपल्याला चाललंय पाहायला मिळतंय। एकंदरीत मराठवाड्यात जे चित्र आपल्याला पाहायला मिळत होतं त्याचं कुठेतरी आता आणखी 3 दिवस हे भीतीचं वातावरण असणार आहे किंवा चिंतेचं वातावरण असणार आहे। मात्र प्रशासन सगळ्या पातळीवर अलर्ट आहे, लोकांनी काळजी घ्यावा असं आवाहन केलं जाते। नांदेडमध्ये आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे आणि आपण जर बघितलं तर जायकवाडी धरणातून आधीच एवढा पाऊस पाण्याचा विसर्ग केला जातो जो नांदेडला पुढे जातोय। त्यामुळे वरून येणारा पाऊस आणि गोदावरीचा विसर्ग ही सगळी परिस्थिती पाहता नांदेडसाठी देखील आजचा दिवस महत्वाचा असणार आहे आणि त्याबरोबरच इतर जिल्ह्यांना ज्यांना अलर्ट देण्यात आलेला आहे त्यांनी देखील काळजी घेण्याचं गरज आहे। आणि एकंदरीत मराठवाड्यात जो जलमय आपल्याला पाहायला मिळत होतो ते कुठेतरी आता थोडंफार कमी होताना पाहायला मिळते, मात्र 3 दिवस ते पुढचे महत्वाचे असतात। त्यामुळे मराठवाड्यातील ज्या ज्या जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आलेला आहे त्याचे तेथील नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे। प्रशासनाकडून देखील सतत याबाबत आवाहन केलं जात आहे आणि एकंदरीत आणखी 3 दिवस मराठवाड्यासाठी महत्वाचे असतात। बरोबर आहे मोहसिन, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।